बरोबर. नमस्कार, मी डॉक्टर संतोष गुलाबसिंग प्रसाद, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथून मी 2005 साली BAMS उत्तीर्ण झालो. त्याच्यानंतर 2 वर्ष हेडगेवार रुग्णालयात काम केलं आणि 7 जून 2007 पासून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. आधी जनरल प्रॅक्टिस केली मी बरेच वर्ष. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश वृंदावन इथून क्षारसूत्राचा डिप्लोमा कोर्स करून मी ते आता क्षारसूत्र मूळव्याधीवर इलाज करतो. सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या सुविधा आहे? आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जनरल तपासणी आहे, डे केअर ऍडमिशन आहे, सेमी स्पेशल रूम आहे आणि ऑपरेशन थिएटर आहे मूळव्याधी वगैरेचे किंवा दुसरे छोटे मोठे ऑपरेशन करण्यासाठी. सर, मूळव्याध कशामुळे होतं? मूळव्याध मुख्यतः मूळव्याधीचे कारण जे हे आपली पचनशक्ती खराब होणं, जे वारंवार ऍसिडिटी होणं, पोट साफ न होणं, हे सगळे मुख्य कारण आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त मसालेदार खाणं, तिखट खाणं, नॉनव्हेज खाणं याच्यामुळेच मूळव्याध होते, पण असं नाहीये. कारण की बरेचसे असे लोक आहेत की जे प्युअर व्हेज आहेत पण त्यांना सुद्धा मूळव्याध होतो. कारण हा मूळव्याध पचन शक्तीशी संबंधित आजार आहे. पचन व्यवस्थित झालं नाही अन्न तर पोट साफ होत नाही. पोट जर आपण साफ नाही झालं तर जोर देऊन जर टॉयलेटला गेलं की त्याच्यामुळे मूळव्याध हा आजार निर्माण होतो. मूळव्याधीची कोणती लक्षणं आहेत? मूळव्याधीची सुरुवातीची मुख्य लक्षणं असतात की टॉयलेटला गेल्यावर त्रास होतो, आग होते, काही लोकांमध्ये रक्त पण पडतं. ते मूळव्याधीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचं हे होतं. ते असं त्याची काळजी कशी घ्यावी आणि किती उपचार पद्धती आणि लोकांनी म्हणजे बरेच जण तिकडे घरगुती उपचार करतात, एखाद्या वैद्याकडे जातात, तर त्यांच्यासाठी काय? त्याच्यामध्ये असं आहे की त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच हा होतो की लोक मूळव्याध हे लपवतात. कारण ते लोकांना दाखवण्याची लाज वाटते आणि त्याच्यामुळे ती मूळव्याध जी असते फर्स्ट ग्रेड पासून सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड होऊन जाते आणि मग शेवटी ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही. पण आपण जर व्यवस्थित उपचार घेतले वेळेवरच तर ते मूळव्याध कमी होते. आणि जेवणाचे थोडे पथ्य पाळले आणि पोट साफ होण्याकडे लक्ष दिलं, भरपूर पाणी पिलं तर त्याच्यामुळे मग ते टाळता येऊ शकते मूळव्याध. मूळव्याधीची उपचार पद्धती कशी? आपल्याकडे मूळव्याधीच्या उपचार पद्धतीमध्ये लेझरद्वारे केलं जातं. क्षारसूत्र पद्धतीने मुख्यतः आपण करतो, लेझरद्वारे केलं जातं किंवा मॉडर्न पद्धतीने सुद्धा करतो आपण. मूळव्याध आणि फिशर याच्यात फरक काय? हा, मूळव्याध म्हणजे मूळव्याधीमध्ये कोंब तयार होतात. संडासच्या जागेवर जोर दिल्यामुळं वेगळं कोंब तयार होतात, त्याला मूळव्याध असं म्हणतात. पण ज्यावेळेस संडासची जागा छोटी होऊन जाते आणि जोर दिल्यामुळं तिथे चीर पडते, त्याच्यातून रक्त पडतं, त्याला फिशर असं म्हणतात. आणि भगंदर म्हणजे फिस्टुला ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्या संडासच्या जागेच्या बाजूला एखादी पोळी येते व त्याच्यातून मग पस वाहत आणि मग ते आतमध्ये रस्ता तयार करतं आणि संडासच्या जागेशी ते मिळतं. ते भगंदर असतं. भगंदर हा जास्त त्रासदायक विषय आहे, तो उपचार पण वेळ लागतो. अच्छा. आणि सर, याच्यामध्ये भरपूर आपण जरा बघतो तर लोक काय करतात, रक्तगळा म्हणून छोटेसे डॉक्टरकडे जातात किंवा मग येणे औषध दिलं आयुर्वेदिक, तर त्या आयुर्वेदिक म्हणजे एखाद्या गावाकडचं औषध काय याच्यामुळे बऱ्याच वेळेस ते आजार वाढून जातो. कारण गोळ्या औषधी मूळव्याध किंवा हे संबंधित आजार जे आहेत हे गोळ्या औषधीने 100% बरेच होत नाही. ते फक्त काही काळापुरते कमी होतात आणि थोड्या दिवसांनी पथ्य पाणी व्यवस्थित नाही पाळलं गेलं, टॉयलेट साफ नाही झालं तर ते परत उमगळतात. त्याच्यामुळं योग्य उपचार जर तज्ञाकडून घेतले तर त्याचा चांगला फायदा होतो. सर, त्याच्यासाठी होऊ नये किंवा झाले तर याच्यासाठी काय उपाय? होऊ नये म्हणजे पाणी भरपूर पिणे, पोट साफ होईल याकडे लक्ष देणे, जास्त मसालेदार तिखट पदार्थ रात्रीच्या वेळेस न खाणे आणि जर झालीच तुम्हाला तर योग्य तज्ञाला दाखवून तपासून मग त्याचे योग्य विचार करून घ्यायचे. एक वेगळा प्रश्न आहे, सध्या धावपळीच्या युगामध्ये जंक फूडकडे जास्त काही परिणाम? जंक फूडचा खूप मोठा परिणाम आहे. कारण आजकाल ऍसिडिटी होत नाही असा माणूस सापडणं शक्य नाही. त्याच्यामुळे बरेचसे लोक काय ऍसिडिटी झाली घेतली ऍसिडिटीचे गोळी आणि ऍसिडिटीचे गोळी वारंवार घेतल्यामुळे सुद्धा पचनशक्ती खराब होते आणि त्याच्यामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ नाही झालं तर मूळव्याध वगैरे तयार होतात, मूळव्याध फिशर.
तर मुळात हा जर मुळात बरा होतो का? बरेच जण बरेच जण म्हणजे इंजेक्शन दिले तर बरा होतो. इंजेक्शन थेरपी, इंजेक्शन थेरपी त्याला स्क्लेरोथेरपी म्हणतात. ती पण योग्य असते, पण ती फक्त फर्स्ट ग्रेड पाईल्स साठी, म्हणजे सुरुवातीचे लक्षण ज्यावेळेस येतात त्यावेळेस. जर पाईल्स हे मूळव्याध जर सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड किंवा फोर्थ ग्रेड असले तर इंजेक्शनचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यावर क्षारसूत्र किंवा ऑपरेशन हाच एकमेव पर्याय राहतो. आपल्याकडे कशा प्रकारचे पेशंट आहेत? म्हणजे एखादा क्रिटिकल जो आला, सगळ्या प्रकारचे बऱ्याच वेळेस पेशंट हा सगळीकडे फिरूनच येतो आणि त्याच्यामुळं ते वाढलेलं असतं बऱ्यापैकी. आजार हा शेवटच्या स्टेजमध्येच डॉक्टरकडे जातात. बाकी मग काही गावठी उपचार किंवा काही मनाने औषधं घेतात मेडिकल मधून वगैरे, त्याच्यामुळे वाढून जातं ते. प्रश्न असा आहे, भरपूर जण समजा मुंबई, पुणे, नागपूर म्हणजे बाहेरून जाऊन आले, पण ते तुम्ही बरा केला असं पेशंट काही आढळले? हो, असतात ना असे. कारण क्षारसूत्र ही पद्धत अशी आहे की त्याच्यामध्ये 99.99% हा एकदा ऑपरेशन झाल्यानंतर परत पेशंटला त्रास होत नाही. बऱ्याच ठिकाणी मॉडर्न सर्जरी पद्धतीने पूर्ण मुळापासून तो बरा होत नाही आजार, त्याच्यामुळे तो वारंवार होत राहतो. पण क्षारसूत्र पद्धतीमध्ये तसं शक्यतो होत नाही, म्हणून असे लांबून पेशंट येतात आपल्याकडे. तर तरी अंदाजे कुठून पेशंट येतात आपल्याकडे येणारे? मुंबई, पुणे, नाशिक आणि आजूबाजूचे हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले. सर, अजून एक प्रश्न होता की हा आजार लेडीज मध्ये पण आहे, लेडीज वगैरे सांगत नाहीत, त्याबाबत काय सांगतात? लेडीज मध्ये बऱ्याच वेळेस लेडीज मध्ये होण्याचं मेन कारण जे असतं ते बऱ्याच लेडीजला जे आहे ना, ज्यावेळेस गर्भधारणा होती त्या काळामध्ये लेडीजला हा आजार होतोच मूळव्याध. खूप सारे पेशंट जे असतात पोस्ट डिलिव्हरी मध्ये खूप साऱ्या पेशंटना ऑपरेशन करावं लागतं, कारण आपली गर्भाची जशी वाढ होत जाते तसे पोटावर ताण पडतात आणि त्या नसा दबल्या जातात. त्याच्यामुळं खाली पोट साफ होणं, जोर देऊन टॉयलेटला जाणं, या सगळ्या गोष्टींमुळे तो आजार वाढत जातो. आणि बरेच लेडीज मध्ये दुपारी झोपण्याचं, एक जेवण केलं की झोपण्याची एक हे असते, त्याच्यामुळे पचनशक्ती खराब होते आणि त्याच्यामुळे पण लेडीज मध्ये हा आजार होतो. सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये जनरल मध्ये काय काय सुविधा आहे? जनरल मध्ये आपण सगळे म्हणजे जे मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड किंवा जे आजार असे आहेत की ज्यांना ऍडमिट करायची गरज आहे त्यांना आपण डे केअर ऍडमिशन करतो. डे केअर म्हणजे दिवसभर पेशंट थांबतो आणि संध्याकाळी घरी जातो. आणि ज्यांना बाहेर जाण्यासाठी व्यवस्था नाही त्यांना ऍडमिट करण्यासाठी पण सुविधा आहे. जनरल वॉर्ड आहे, सेमी स्पेशल रूम आहे. टेक केअर हे शब्द पहिल्यांदाच आहे. पेशंटला पण रुग्णाला डे केअर हे शब्द माहितीच नाही. डे केअर हा विषय असा असतो की रात्री थांबायची गरज नसते, म्हणजे दिवसभर उपचार घ्यायचे. आणि जर बरेच पेशंट असे असतात की ते जवळच राहतात, मग ते त्यांना घरी जायचं असतं, त्याच्यामुळे मग त्यांना आपण घरी जाऊ देतो, दुसऱ्या दिवशी सकाळी परत येऊन ते उपचार घेतात. तर शेवटचा प्रश्न आहे, लोकांना मुळव्याध होऊ नये किंवा झाला त्याची काळजी घ्यावी आणि वेळेत उपचार कसे घ्यावे यासाठी आवाहन करा आणि आपल्या हॉस्पिटलचा. त्यामध्ये मुख्यतः पचनशक्तीकडे लक्ष देणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे त्याच्यावर. म्हणजे ऍसिडिटी सारखे लक्षणं किंवा जेवणानंतर लगेच झोपू नये, पाण्याचं प्रमाण भरपूर असावं, जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. बरेचसे लोक काय करतात, जेवण झालं की भरपूर पाणी पितात, त्याच्यामुळं पचनगती मंदावते आणि त्याच्यामुळं सुद्धा हा आजार निर्माण होतो. त्याच्यामुळं सर, आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगा. सध्या आता आपल्या हॉस्पिटल नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे, मुकुंदवाडी येथे, वर्धमान नागरी सहकारी बँक याच्या खाली, छत्रपती संभाजीनगर. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8007131110. एकदा नक्की भेट द्या. आजार हा लपवू नका. मूळव्याध वेळेत जर उपचार केले तर पूर्णपणे बरा होतो. धन्यवाद. धन्यवाद.